आपण योहान याचा 5वा अध्याय वचन 1 पासून वाचतोय पुढे. बायबल सांगतोय, त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेत गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे होते, त्याला इब्री भाषेत बेतसैदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडव्या आहेत, त्यामध्ये रोगी, आंधळे व लंगडे लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असेल. तुम्हाला माहितीये का, यरुशलेम येथे नाही का सण होता. आमेन. यरुशलेम येथे काय होता? सण होता. आणि सणाच्या वेळेस नाही का लोक यरुशलेमेमध्ये नाही का एंट्री करतात. पण येशू नाही का यरुशलेमेमध्ये, सगळे लोक यरुशलेमेमध्ये गेटने नाही का आतमध्ये प्रवेश करतायत. असं लोकांचा खूप मोठा नाही का समुदाय येतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक नाही का, यरुशलेम म्हणजे नाही का दावीद राजाची नगरी. आमेन. सो इस्रायल हे खूप मोठं राष्ट्र आहे आणि इस्रायल मधून नाही का ज्यावेळेस सणाचा दिवस असतो ना, सगळे लोक यरुशलेमेमध्ये येत असतात. ओके. सो सण आहे म्हणून लोक नाही का यरुशलेम म्हणजे जे मेन नाही का, जिथं आपला राजा, जिथं आपल्या राजाचं राजमहल, आणि दुसरी गोष्ट जिथं परमेश्वराचं मंदिर आहे. आमेन. सो परमेश्वराचं मंदिर जिथं आहे, लोक तिथं नाही का यायचे. सो इस्रायलामध्ये परमेश्वराचं जे मेन वालं मंदिर होतं ना, ते यरुशलेमेमध्ये होतं. आमेन. यरुशलेम हे नाही का दावीद राजाचं शहर होतं. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं की ज्यावेळेस सण असायचा ना, त्यावेळेस लोक मंदिराकडे यायचे. त्यावेळेस सण असायचं त्यावेळेस लोक नाही का, जे मेन त्यांचं शहर होतं, ज्याला दावीदपूर म्हणतात, ज्याला नाही का दाविदाची नगरी म्हणतात, ज्याला यरुशलेम म्हणतात, त्या यरुशलेमेकडे लोक कूच करायचे, यरुशलेमेकडे लोक यायचे. आणि सगळे लोक नाही का यरुशलेमेमध्ये घुसतायत गेट मधून आतमध्ये. पण येशू गेट पर्यंत तर नाही का यरुशलेमेमध्ये आला, पण त्याच्यानंतर येशू नाही का मेंढरे दरवाजाकडे जातो. प्रेज गॉड. येशू नाही का एकदम अपोजिट साइडला चाललाय, आता त्या साइडला चाललाय. लोक आतमध्ये चाललेत आणि येशू तिकडे चाललाय. आर यू अंडरस्टँडिंग? सगळा लोक समुदाय नाही का इकडे चाललाय आणि येशू नाही का गेट मधून एंट्री केल्यानंतर तिकडे जातो. येशू त्या साइडला का त्या साइडला जातोय? आपण आता वाटलं, यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसैदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडव्या आहेत आणि त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असते. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की तिथे 5 पडव्या आहेत. येशू त्या साईडला काय चाललाय, कारण तिथं नाही का एक बेतसैदा नावाचं तळ आहे आणि त्याच्यावर नाही का 5 पडव्या आहेत. आणि त्या 5 पडव्यांमध्ये, त्या तळ्यापाशी नाही का वेगवेगळ्या प्रकारचे रोगी लोक नाही का तिथे असत. प्रेज गॉड. काही आंधळे, काही लुळे, काही पांगळे, काही मुके, काही नाही का कुष्ठरोगी, काही लोक नाही का वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असणारे लोक, रोगांनी ग्रस्त असणारे लोक त्या 5 पडव्यांमध्ये, त्या बेतसैदा येथील तळ्याच्या जवळ निजलेले असायचे, पडलेले असायचे. का माहितीये का? कारण कधीतरी नाही का, प्रेज गॉड, बायबल काय सांगतं, ते पाणी हलण्याची वाट बघत होता. कारण की वेळोवेळी देवदूत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर जो प्रथम जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होईल. बायबल काय सांगतं की वेळोवेळी नाही का, इथं नाही का कदाचित वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा, वेळोवेळी ज्यावेळेस देवदूत यायचा आणि ते पाणी हलवायचा ना, त्यावेळेस जो पहिला व्यक्ती आतमध्ये जायचा ना, त्या तळ्याच्या अवतीभोवती जे बसलेले रोगी आहेत, त्या रोग्यांपैकी जो पहिला माणूस आतमध्ये उतरायचा, तो माणूस नाही का, त्याला कोणता पण रोग असेल त्यातून तो बरा व्हायचा. अशी सिच्युएशन होती. असं नाही का त्या ठिकाणी नाही का म्हटलं जायचं. प्रेज गॉड. आणि तिथं नाही का जे रोगी पडलेले होते, आंधळे, मुके, गुंग नाही का, जे रोगी लोक पडलेले होते प्रियांनो, ते वाट बघायचे की कोणतरी देवदूत येईल आणि पाणी हलवेल, आणि पाणी हलवल्यानंतर जो प्रथम जाईल ना, तो बरा होईल. त्यामध्ये नाही का काही लोकांचे नाही का माणसं पण रेडी होते. जर देवदूत आला की लगेच त्या तळ्यामध्ये, जे तळ्याच्या बाजूला जे बसले, त्यांना पाण्यामध्ये ढकलायला. कारण जो फर्स्ट जायचा ना, तो बरा व्हायचा. समजतंय मी काय सांगतो? सिच्युएशन ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांना समजतंय. सो नाही का सगळे रोगी लोक, आजारी लोक आहेत ना, ते तळ्याच्या बाजूने बसायचे आणि त्यांची माणसं पण बसायचे. कॅन यू इमॅजिन? जसं पेशंटच्या सोबत नाही का हॉस्पिटलमध्ये नाही का नातेवाईक असतात. येस. देवदूत आला की लगेच ढकलायचं ह्या आजारी माणसाला पाण्यामध्ये. तो पाण्यामध्ये पडला की बरा व्हायचा. अशी सिच्युएशन होती. ओके. सो बायबल काय सांगतं, त्या ठिकाणी एक व्यक्ती होता ज्याचं कोणीच नव्हतं ढकलायला आतमध्ये पाण्यामध्ये, आणि तो 38 वर्षापासून तिथं होता. किती? 38 वर्ष तिथं होता. कॅन यू इमॅजिन?
तो जवानीमध्ये नाही का तिथं बसलाय, आज नाही का 38 वर्ष झालं तो म्हातारा होता एका ठिकाणी बसून. प्रेज गॉड. तुम्हाला माहित आहे येशू का गेला तिकडे? येशू का गेला तिकडे? येशू नाही का सणासाठी यरुशलेमेमध्ये आतमध्ये गेला असता, पण येशू आतमध्ये न जाता तिकडे चालला. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? लेट माझ्यासोबत राहा. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. तो काय म्हणाला? महाराज, ज्यावेळेस पाणी उसळतं, ज्यावेळेस पाणी हलवलं जातं, देवदूत उतरून ज्यावेळेस पाणी हलवतं, त्यावेळेस मला आतमध्ये नाही का कोण नाही का सोडवायला नाहीये. मला आतमध्ये कोण नाही का पाण्यामध्ये ढकलायला नाहीये, जेणेकरून मी बरा होईल. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आधी मी तुम्हाला किस्सा सांगतो, त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल मी बोलतो. बायबल सांगतं, मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. तो माणूस काय म्हणतोय? 38 वर्षापासून नाही का पंगू असलेला व्यक्ती येतो. आमेन. पायाने आधू येतो. 38 वर्षापासून नाही का तो नाही का वाट पाहतो की मी आतमध्ये जाईन पहिल्यांदा. प्रेज गॉड. ह्या वर्षी नाही झाला चान्स, दुसऱ्या वर्षी नाही झाला चान्स. प्रेज गॉड. असं वर्ष चालू होता आणि आज 38 वर्ष लोटले होते प्रियांना. त्याला त्याचा चमत्कार भेटत नव्हता. प्रेज गॉड. त्याला त्याचं आरोग्य भेटत नव्हतं. प्रेज गॉड. म्हणून येशू बायबल सांगतं नाही का सरळ, येशूने पाहिलं की त्याच्या अवतीभोवती नाही का दुसरे रोगी आहेत, दुसरे नाही का अंध व्यक्ती आहेत, दुसरे लुळे पांगळे व्यक्ती आहेत, दुसरे नाही का मुके बहिरे व्यक्ती आहेत, दुसरे कुष्ठरोगी आहेत. येशू सगळ्यांना ओलांडून त्या माणसाकडे जातो. आमेन. जो 38 वर्षापासून ग्रस्त आहे, जो 38 वर्षापासून त्या एका जागेवर खिळलेला आहे, जो 38 वर्षापासून त्याच्या चमत्काराची वाट बघतोय, जो 38 वर्षापासून नाही का माझा नंबर कधी येईल याची वाट बघतोय. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? येशू त्याच्याकडे जातोय आणि येशू त्याला विचारतोय. काय विचारतोय? तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? येशू डायरेक्ट पॉइंट वर येतोय. प्रेज गॉड. त्याला नाही विचारलं की तुझं नाव काय, त्याला नाही विचारलं की तू किती वर्षापासून येते, त्याला नाही विचारलं की तुझं लग्न झालंय का, तुला लेक मुलं बाळ आहेत का नाही, त्याला तर काय विचारलं नाही. डायरेक्ट पॉइंट. तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तुला बरं व्हायचं आहे का? बघा नाही तर तुम्ही तुमच्या बायबल मध्ये वाचा, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आर यू विलिंग टू बी हील्ड? आमेन. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही खूप इम्पॉर्टंट नाही का प्रश्न आहे माहितीये का, जो येशूने विचारला. आर यू विलिंग टू बी हील्ड? आमेन. आर यू विलिंग टू बी हील्ड? मे बी यू आर सिक नाही का, जरी कदाचित तुम्ही शरीरामध्ये कोणत्या नाही का व्याधीने ग्रस्त असाल कदाचित. आमेन. कदाचित तुम्ही मला ऑनलाईन पाहताय, कदाचित तुम्ही मला नाही का युट्यूबवर पाहताय, कदाचित तुम्ही मला नाही का ऑनलाईन वर कसं पण कनेक्ट आहे, कोणत्या पण माध्यमातून नाही का तुम्ही मला कनेक्टेड आहात. प्रेज गॉड. येशू, माझा येशू डायरेक्ट स्ट्रेट पॉइंट वर येतोय आणि स्ट्रेट तुम्हाला नाही का तो प्रश्न विचारतोय, आर यू विलिंग टू बी हील्ड? आमेन. बायबल काय सांगतं पुढं? त्या व्यक्तीचं उत्तर, त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. आमेन. तो काय बघतोय माहितीये का? येशू त्याला बरं होण्याची गोष्ट बोलतोय आणि तो कोणत्या माध्यमातून तो बरा होऊ शकतोय ह्याच्याबद्दल तो कन्सर्न आहे. आर यू अंडरस्टँडिंग मला काय म्हणायचंय? तो माध्यमाच्या बाबतीत कन्सर्न आहे आणि येशू त्याच्या बाबतीत कन्सर्न आहे. तुला बरं व्हायचंय का? प्रेज गॉड. पण मी मुद्द्यावर येतो डायरेक्ट. येशू प्रश्न विचारतोय, फॉर एक्झाम्पल, तुला तुझा चमत्कार हवाय का? मे बी हा व्यक्ती नाहीये, कदाचित तुम्ही आहे त्या व्यक्तीच्या जागी. आमेन. कदाचित तुम्ही कर्जाच्या बोजाखाली आहेत, किंवा कदाचित ह्या व्यक्तीसारखा प्रॉब्लेम नाहीये तुमच्या जीवनामध्ये, कदाचित दुसरा कोणता तरी प्रॉब्लेम आहे तुमचा. येशू डायरेक्ट स्ट्रेट तुम्हाला नाही का प्रश्न विचारतोय की हे तुला बरं व्हायचंय का? तुला ह्याच्यातून बाहेर पडायचंय का? प्रेज गॉड.
पण त्या व्यक्तीचं नाही का उत्तर जे आहे ना, त्या व्यक्तीचं उत्तर हे खूप गोष्टी नाही का रिव्हील करणार आहे आपल्याला. त्या व्यक्तीने जे उत्तर दिलं ना, ते उत्तर नाही का आजचा मेसेज आहे प्रियांनो. प्रेज गॉड. तो काय उत्तर देतो माहितीये का? महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो, तोच कोणी दुसरा माझ्या आधी उतरतो. आमेन. समजलं मला तुम्हाला काय सांगायचंय? मी तुम्हाला आधी नाही का प्रस्तावना सांगितली की तिथं प्रत्येक रोगी व्यक्ती आहे. त्या रोगी व्यक्ती सोबत नाही का त्यांचे नातेवाईक वगैरे आहेत कदाचित, त्यांचे मित्र वगैरे असतील कदाचित, नाही का कुणाचा वडील असेल, कुणाचा नाही का मुलगा असेल, कुणाची बायको असेल, नाही का. देवदूत आला की लगेच ढकलायचे ते आपल्या माणसाला आणि ते लोक बरे व्हायचे. पण हा व्यक्ती आहे ना, त्याचं कोणच नव्हतं प्रियांनो. कदाचित सुरुवातीला ट्राय करून करून बिचारे नाही का निघून गेले असतील. काय होपलेस आहे, इथं खूप गर्दी आहे, आपला कधी नंबर नाही लागणार, हा माणूस कधी बरा होणार नाही म्हणून नाही का त्याच्यावर आशा सोडून त्याच्या घरचे लोक कदाचित निघून गेले असतील. कदाचित त्याचे मुलं निघून गेले असतील, कदाचित त्याची बायको निघून गेली असेल, कदाचित त्याचे आई वडील निघून गेले असतील. आर यू अंडरस्टँडिंग मी? त्यांनी नाही का वाट पाहून ट्राय करून करून नाही का कदाचित निघून गेले असतील. तो बिचारा नाही का ह्याच खेदामध्ये की माझा कोणी माणूस नाही जो मला नाही का आतमध्ये पुश करेल, मला जो आतमध्ये ढकलेल. हा जर मला चमत्कार घ्यायचा आहे तर हा चमत्कार अशा रीतीने मला घेता येईल. समजते मी काय सांगायचंय? मी आता तुम्हाला फोडून सांगते. तुमचा प्रॉब्लेम जो पण असेल, तुमची समस्या जी पण असेल प्रियांनो, आमेन, तुम्हाला असं वाटतंय की असं केल्यावर मला उत्तर भेटेल. एम आय टॉकिंग? तुम्हाला समजतंय? तुम्हाला असं वाटतंय की नाही का जर असं केलं तर मला उत्तर भेटेल, जर हे केलं तर मला उत्तर भेटेल. कदाचित नाही का तुमचा नाही का आरोग्याच्या रिलेटेड तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही नाही का वेगळ्या रोगाने ग्रस्त आहे, कदाचित तुम्ही वेगळ्या शारीरिक कमजोरीने ग्रस्त आहे प्रियांनो. आमेन. सो तुम्हाला नाही का तुमचा मिरेकल जर मिळवायचा आहे तर तुम्हाला नाही का तुमच्या मनामध्ये नाही का एक ढाचा आहे, तुमच्या मनामध्ये नाही का एक तर्क वितर्क आहे की असं आरोग्य भेटेल. प्रेज गॉड. कदाचित नाही का मी दवाखान्यात जाईल, कदाचित डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेईल, त्याच्यानंतर नाही का ज्यावेळेस ट्रीटमेंट घेईल त्यावेळेस बरा होईल. कदाचित नाही का बिझनेस वाढवण्यासाठी तुमच्या मनात नाही का वेगळा तर्क वितर्क आहे. ज्यावेळेस मी इतके वाजता जाईल त्यावेळेस नाही का हा टाइम असेल बिझनेसचा, हा कस्टमरचा फ्लो असेल, आणि ज्यावेळेस मी ह्या फ्लो मध्ये जाईल त्यावेळेस माझा बिझनेस होईल. हा तुमचा तर्क आहे. समजतंय? हा तुमचा तर्क आणि वितर्क आहे. हा तुमचा नाही का विचार आहे. हा तुमचा नाही का तुम्हाला जो पॅटर्न नाही का वर्षानुवर्षापासून नाही का चालू आहे व्यवसायाचा पॅटर्न की असा बिझनेस होईल माझा, जर मी असं केलं तर बिझनेस होईल. समजतंय? समजा नाही का बिझनेस होण्यासाठी जर समजा सकाळी नाही का 7 वाजता जावं लागत असेल, जर 7 वाजता गेलं आणि नाही का बसले तर बिझनेस होईल, आणि चुकून एखाद दिवशी तुम्ही 10 वाजता गेले तर तुम्हाला माहिती आहे की आता बिझनेस नाही होणार माझा, कारण 7 वाजता गेल्यावर बिझनेस होतोय माझा. समजतंय मी काय सांगतो? सो तुमच्या मनामध्ये नाही का एक ढाचा आहे, एक नाही का एक विचार आहे, एक नाही का सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमला तुम्ही बांधले प्रियांनो. आज मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. हा माणूस आहे ना, त्याच्या मनामध्ये पण ती सिस्टीम आहे, हा पण त्या सिस्टीमला बांधलाय. काय सिस्टीम? की देवदूताने पाणी हलवल्यावरच, ज्यावेळेस देवदूत येईल पाणी हलवेल त्यावेळेसच नाही का मी आतमध्ये जाईल तेव्हा मी बरा होईल, ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच मार्गाने मी बरा नाही होणार, असं त्याच्या मनामध्ये नाही का गोष्ट नाही का घर करून बसली. आणि येशू तिथे येतोय, जो देवदूत पाठवायचा नाही का, देवदूत अयुत्याचे देवदूत जे त्याच्या नाही का अधीन आहेत, जे त्याची सेवा करतात, आज तो त्या ठिकाणी आलाय आणि तो त्याला प्रश्न विचारतोय, डू यू वॉन्ट टू बी हील्ड? तुला बरं व्हायचंय का? प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय? आपला प्रॉब्लेम काय होतं माहितीये का प्रियांनो? एक हत्ती आहे ना, ज्यावेळेस एक बेबी हत्ती, यस सिओना युवा लक्ष द्या, ज्यावेळेस एक नाही का छोटा हत्ती असतो, एक छोटा हत्ती असतो ना, त्याला माहूत काय करतो माहितीये का? एका खुट्टीला बांधतो, छोट्या खुट्टीला, खुट्टीच म्हणतात ना, खुंटी, ओके, एका छोट्या खुंटीला बांधतो माहूत लहानपणापासून.
माऊत काय करतो? माऊत माहिती आहे ना? माऊत माहित आहे? येस. माऊत काय करतो? लहानपणी नाही का हत्तीला खुंटीला बांधतो आणि हत्ती नाही का तो लहानपणी त्या खुंटीपासून नाही का स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला त्रास होतो कारण ती दोर अशी बांधलेली असते. त्याला त्रास होतो ज्यावेळेस तो ओढायचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस झटका द्यायचा प्रयत्न करतो, त्याला त्रास होतो आणि त्याला असं वाटतं की ही खुंटी खूप पॉवरफुल आहे, ही नाही का खूप ताकदवान आहे, खुंटीमध्ये खूप पॉवर आहे, मी बिलकुल सुटू शकत नाही. तो लहानपणी खूप प्रयत्न करतो त्या खुंटीला नाही का उपटायचा, तोडायचा, ती दोर तोडायचा, पण बिलकुल नाही का तो हलत नाही आणि त्याला त्रास होतो. जितका जास्त जोराचा झटका मारतो तितका त्याला स्वतःला त्रास होतो. मग तो नाही का विश्वास ठेवतो. त्याला असं नाही का लहानपणापासून नाही का असा विश्वास बसतो की हे त्रासदायक आहे, ह्याला झटका मारणं त्रासदायक आहे, ह्याला ओढणं त्रासदायक आहे, कारण मलाच त्रास होतो. ह्याला जेव्हा बांधण्यात येतं त्यावेळेस नाही का मी निघू शकत नाही, ही दोर आणि ही खुंटी मला कंट्रोल करते. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस नाही का हत्ती, तुम्हाला माहितीये का फक्त लहानपणीच त्याला नाही का ही सवय लावलेली आहे. आता हत्ती नाही का मोठा झालाय, हत्ती आता मोठा झालाय, आता हत्तीमध्ये एवढा सामर्थ्य आहे, हत्तीमध्ये एवढा पॉवर आहे प्रियांनो, तो असा जरी झटका देईल ना जोराचा, ती खुंटी उपटून पडेल. पण हत्तीला नाही का लहानपणी जी सवय लागली आहे, खुंटीला पॉवरफुल आहे, ही दोर खूप मजबूत आहे, हिला मी तोडू शकत नाही. ती लहानपणाची सवय आणि ती नाही का लहानपणाचं जे लर्निंग आहे, लहानपणापासून जो शिकलाय ती गोष्ट त्याला सांगतेय की नाही तू उकडू नाही शकत त्याला. प्रेज गॉड. तुम्हाला काय सांगतो मी, ती लहानपणापासून जी ट्रेनिंग त्याला भेटलीये, लहानपणापासून जी नकारात्मक ट्रेनिंग त्याला देण्यात आली आहे की ही खुंटी खूप मजबूत आहे, ह्या खुंटीला तो उकडू शकत नाही. प्रेज गॉड. त्या विचारानेच तो मोठा होतोय लहानाचा. प्रिय तो हत्ती लहानाचा मोठा झालाय आणि त्याचे विचार अजून तेच स्वप्नीत. प्रेज गॉड. त्याचे विचार तेच. त्याला असं वाटतं की नाही का मी नाही आजाद होऊ शकत, ही खुंटी मला नाही का सोडू नाही शकत, ह्या सर्कस मध्ये पहा नाही का तुम्ही गेल्यावर नाही का बाहेर प्राणी बांधलेले असतात, त्यामध्ये नाही का मोठे मोठे हत्ती असतात आणि लहानशी खुंटी असते जिला नाही का बांधलेला असते. तुम्हाला माहितीये झटका देऊन आता नाही का उकडू शकतो, पण तो उकडत नाही, तो झटका देत नाही. का माहितीये का? कारण लहानपणापासून त्याचं माइंड तसं प्रोग्राम झालंय की ही गोष्ट नाही का आता मला बांधून ठेवते, ही गोष्ट आता माझ्यासाठी कठीण आहे, ही गोष्ट आता माझ्यासाठी अशक्य आहे. समजतंय? असं नाही का आपण लहानाचे जसे मोठे झालोय ना प्रियांनो, असे पॅटर्न आपल्यामध्ये आलेत की असं केल्यावर बिझनेस होतो, असं केल्यावर आरोग्य भेटतं, तसं केल्यावर ही गोष्ट होते, किंवा असं केल्यावर ही गोष्ट होते. तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? सो काय काय लोकांना असं वाटतं की खूप मेहनत केल्यावर, खूप परिश्रम केल्यावर प्रमोशन भेटणार. आय एम टेलिंग, काय काय लोकांना असं वाटतं. काय काय लोकांना असं वाटतं की नाही का मॅरेज मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी असं करावं लागतं, तसं करावं लागतं. आय एम टॉकिंग ऑल द तर्क वितर्क नाही का, जे सगळे तर्क वितर्क आहेत ज्याच्या मध्ये नाही का आपण मोठे झालो नाही का. काही काही लोक नाही का आपले अनुभव सांगतात की नाही का जीवनात जर सक्सेसफुल व्हायचंय, व्यवहारात जर सक्सेसफुल व्हायचंय, व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जर सक्सेसफुल व्हायचंय तर हे कर ते कर, आम्ही असं केलं तुम्ही तसं करा. तर ह्या तर्क वितर्कामध्ये नाही का आपण वाढतो. ही जी लहानपणापासून नाही का आपल्याला शिकवणूक भेटली की गोष्टी अशा मिळवल्या जातात, गोष्टी अशा कमवल्या जातात. प्रेज गॉड. सो तर्क वितर्क आहे आपल्या नाही का डेस्टिनीच्या बाबतीत आहे, आपल्या मिनिस्ट्रीच्या बाबतीत आहे की मिनिस्ट्री ग्रो करायची असेल, सेवकाई वाढवायची असेल, सेवकाई सुरू करायची असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? असे वेगवेगळे नाही का तर्क वितर्क आहेत प्रियांनो, असे वेगवेगळे नाही का गोष्टी आहेत. प्रेज गॉड. आणि आपण नाही का ह्या गोष्टीला घेऊन बसलोय वर्षानुवर्ष. हा माणूस पण नाही का सेम त्या गोष्टीला घेऊन बसलाय की देवदूत येईल, पाणी हलवेल, त्यावेळेस जर पहिला मी गेलो तर माझा नाही का चमत्कार मी मिळवेल. समजतंय? अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही का आपल्या चमत्कारापासून दूर ठेवतायत प्रियांनो. अशी काही विचारसरणी आहे जी चुकीची आहे प्रियांनो, जी विश्वासाच्या नाही का विरुद्ध आहे, जी वचनाच्या विरुद्ध आहे,
ती आपल्याला नाही का आपला चमत्कार घेण्यापासून रोखतीये. प्रेज गॉड. मला तुम्हाला सांगू द्या, आपला परमेश्वर हा सडनलीचा परमेश्वर आहे. Amen. Our God is the God of suddenlies. Praise God. आपला परमेश्वर अचानक करणारा परमेश्वर आहे. आमेन. मराठीत सांगतो, आपला परमेश्वर हा अचानक करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला माहिती आहे बायबल मधला सगळ्यात बुद्धिमान माणूस कोण? व्हेरी गुड. बोला, जोरात बोला. सुलेमान. आमेन. मराठीमध्ये शलमोन राजा, इंग्लिश मध्ये किंग सॉलोमन. येस येस. तुम्हाला माहितीये सुलेमान राजा किंवा मराठीत शलमोन राजा किंवा इंग्रजीमध्ये सॉलोमन ज्याला म्हणतो आपण, तो एक रात्री नाही का झोपला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला ना, तो जगातला सगळ्यात विद्वान, जगातला सगळ्यात हुशार माणूस म्हणून उठला. का माहितीये का? एक स्वप्न त्याला पडलं. त्या स्वप्नात देवाने नाही का त्याला दर्शन दिलं आणि त्याला नाही का ज्ञान आणि बुद्धीची गिफ्ट केली. प्रेज गॉड. तुम्ही जर बायबल वाचत असाल तर मी जे सांगतोय तुम्हाला समजत असेल. ऑनलाईन ऑफलाईन जर तुम्ही ऑनलाईन मला ऐकताय, आमेन टाईप करा. युट्यूबवर जर तुम्ही मला पाहताय, जेव्हा कधी नाही का हा मेसेज अपलोड होईल त्यावेळेस आमेन. आर यू अंडरस्टँडिंग? जर तुम्ही त्या स्टोरी बद्दल परिचित आहात, जर तुम्ही कदाचित ती स्टोरी ऐकली असेल, जस्ट टाईप आमेन. आमेन. आवर गॉड इज द गॉड ऑफ सडनलीज. आपला परमेश्वर हा अचानक गोष्टी करणारा परमेश्वर. पहा ना, इथं 38 वर्ष नाही का काय नाही झालं, अचानक तो माणूस वाट बघतोय, देवदूत येईल, पाणी हलवेल आणि मला कोणीतरी नाही का पुश करायला पाहिजे. तो नाही का ह्या प्रतीक्षेत आहे, पण त्या ठिकाणी येशू आलाय अचानक. प्रेज गॉड. त्या ठिकाणी नाही का येशू अचानक आलाय. आमेन. आणि येशू त्याला प्रश्न विचारतोय. येशू त्याला प्रश्न विचारतोय, डू यू वॉन्ट टू बी हील्ड? आमेन. येशू त्याला काय प्रश्न विचारतोय? तुला बरं व्हायचंय का? आमेन. येशू आज देखील तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय. जीसस इज आस्किंग द व्हेरी सेम क्वेश्चन टू यू. आमेन. डू यू वॉन्ट युअर मिरेकल? तुम्हाला तुमचा चमत्कार हवाय का? तुम्ही त्याला सांगताय की प्रभू मी हे करत नाही, प्रभू हे केल्यानंतर कसं होईल नाही का, माझा धंदा नाही का करायसाठी मला नाही का भांडवल नाहीये प्रभू, किंवा नाही का माझा बिझनेस करायसाठी नाही का माझ्याकडे मॅन पॉवर नाहीये प्रभू, माझा बिझनेस कसा करू मी? प्रभू येशू तुम्हाला प्रश्न विचारतो, तुला प्रमोशन हवंय का? प्रभू माझा परफॉर्मन्स आहे ना खूप पुअर आहे, मागच्या वर्षी जे परफॉर्मन्स होतं खूप पुअर आहे, मला क्लायंटचे फीडबॅक भेटलेत, माझे खूप सारे एस्केलेशन आलेत. अरे प्रभू तुला विचारतंय तुला प्रमोशन पाहिजे का? आर यू अंडरस्टँडिंग? मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही काय करताय माहितीये का? तुम्ही नाही का प्रमोशन मिळवण्यासाठी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम प्रभू येशूला सांगताय. बिझनेस करण्यासाठी नाही का काय करावं लागतं नाही का, प्रभू मला सकाळी उठून माल भरावा लागतो, त्याच्यानंतर तो माल घेऊन नाही का इकडं नाही का शॉप मध्ये आणावा लागतो किंवा गाड्यावर आणावा लागतो, त्याच्यानंतर नाही का इतके वाजता बरोबर नाही का धंदा होतो, ह्या दिवशी जास्त धंदा होतो, त्या दिवशी धंदा होत नाही, हा दिवस हा आहे, हा दिवस सुट्टीचा आहे, ह्या दिवशी नाही का सणवार आहे त्यावेळेस धंदा होतो. येशू तुला प्रश्न विचारते, तुला आशीर्वादित व्हायचंय का? समजते मी काय सांगतो? आर यू अंडरस्टँडिंग? सो कदाचित नाही का तुम्हाला प्रमोशन हवंय, कदाचित तुमच्या विवाहाबद्दल परमेश्वर तुम्हाला बोलतोय, डू यू वॉन्ट अ ब्लेसेड मॅरिड लाईफ? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? बट आपण काय विचार करतोय की जर मला नाही का हे झालं, ही गोष्टी मीट झाल्या, ती गोष्टी पॉइंट हा मीट झाला, त्याच्यानंतर पॉइंट हा मीट झाला, त्याच्यानंतर मग नाही का गोष्टी व्यवस्थित होते. हे ढाचा नाही का जो माणसाने दिलाय तो आपण नाही का देवासमोर ढाचा घेऊन उभा राहतो. बट गॉड इज कमिंग ऑन द त्या सेम पॉइंट वर परमेश्वर येतोय. डू यू वॉन्ट टू बी हील्ड? डू यू वॉन्ट युअर मिरेकल? आमेन. तुम्हाला सांगू द्या 38 वर्ष नाही का तो त्या ढाच्यामध्ये नाही का ढालायचा प्रयत्न करत होता की देवदूत आला तर मी आतमध्ये पडतो आणि मी बरा होतो. 38 वर्ष, 38 लॉंग इयर्स. कॅन यू इमॅजिन? जर तो नाही का लहानपणी जर त्याला तिथे ठेवला असेल तर तो आज 38 वर्षाचा झालाय.
जर तो नाही का जवानीमध्ये ते ठेवण्यात आला असेल तर आता तो म्हातारा झाला असेल. 38 वर्ष त्याची पूर्ण डेस्टिनी, त्याचं पूर्ण नाही का आयुष्य त्याने त्या पूलवर घातलंय प्रियांनो. आणि त्याने हा नकारात्मक हे ढाचा, हे जे नाही का शिकवण त्याला कुठून भेटली माहितीये का? त्याच्या अनुभवाने. त्याने पाहिला अनुभव त्याचा, की देवदूत येतोय, पाणी हलवतोय, त्याचा नातेवाईक त्याला पुश करतोय दुसऱ्या व्यक्तीचा, तो आंधळा बरा होतोय. तो अनुभवातून शिकतोय ही गोष्ट. आमेन. आपल्याला काही असे अनुभव आपल्या जीवनात घडलेत ज्याच्यामुळे नाही का आपल्या माइंड मध्ये गोष्टी फिट झाल्यात की आपला मिरेकल असं भेटणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? काही अनुभव आहेत आपल्या जीवनामध्ये नाही का. मी एक सिस्टर आहे माझ्या खूप क्लोज सिस्टर आहे माझ्या आणि स्वातीच्या. तिला मी विचारलं की सिस्टर तुम्हाला नाही का लग्न करायचंय का, आणि तुमच्यासाठी नाही का कसला मुलगा आम्ही पाहू. आमच्या दोघांची खूप चांगली क्लोज आणि परिचयाची ती सिस्टर आहे. तुम्हाला माहितीये ती म्हणली नाही 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 मला बिलकुल लग्न नाही करायचं. आम्ही म्हणलं का? लग्नानंतर काय प्रॉब्लेम असतात ते आम्हाला माहितीये. मला माहितीये माझा फादर आणि माझी मदर किती भांडणं करते. माझा फादर किती वाईट व्यक्ती आहे, माझी आई किती चांगली आहे, तिला किती सहन करावं लागतं. आणि मला नाही का आता ते माझ्या आईसारखं नाही का मी सहन करणाऱ्यातली नाहीये, त्यापेक्षा मी लग्नच नाही करत. कळते मी काय बोलतोय? तिने तिचं मन बनवलं प्रियांनो. का? हा वाईट अनुभव तिने पाहिला तिच्या घरामध्ये तिच्या आई वडिलांबरोबर, आणि तिने नाही का तिचं मन बनवलं. समजतंय? सो तीन नाही का हा व्यक्ती नाही का पाहतोय समोर काय पॅटर्न आहे. हा देवदूत आला की आतमध्ये नाही का पडल्यानंतर, पहिला व्यक्ती गेल्यानंतर मग आरोग्य भेटते. तो येशूला तो पॅटर्न सांगतोय. विचार करा, ज्याचे नाही का अयुत्याचे देवदूत आहेत, जो सेनाधीश परमेश्वर आहे, तो येशू तिथं उभा आहे आणि तो येशूला पॅटर्न सांगतो की दिस इज हाऊ आय विल बी हील्ड, दिस इज हाऊ आय विल गेट माय मिरेकल. बट येशू काय म्हणते, हे ते सगळं सोड, बरं व्हायचंय का? आर यू विलिंग? आमेन. तुम्ही नाही का कदाचित नाही का तुमच्या मनात नाही का कितीतरी वर्षापासून नाही का काही गोष्टी नाही का पॅटर्न म्हणून घुसल्यात. जर मला जीवनात सक्सेसफुल व्हायचे तर मला असं केलं पाहिजे तर मी सक्सेसफुल आहे. येशू तुम्हाला आज प्रश्न विचारतोय, तुला सक्सेसफुल व्हायचंय का? प्रेज गॉड. तुला प्रॉपर्टी पाहिजे का? आमेन. ही इज ऑन द पॉइंट, ही इज बँगिंग ऑन द पॉइंट. आमेन. ही इज नॉट गोइंग राईट अँड लेफ्ट. तो नाही का इकडून जात नाही तिकडून जात नाही. आमेन. तो नाही का तुम्हाला माहितीये का तो सरळ त्याच्याकडे गेला. तो त्याने सगळे नाही का रोगी आजारी लोक सगळ्यांना क्रॉस केले आणि त्याच्याकडे गेला. आज येशू नाही का सगळ्यांना क्रॉस करून तुमच्याकडे येतोय आणि तुम्हाला तो सेम प्रश्न विचारतोय की तुम्हाला तुमचा चमत्कार पाहिजे का? जर तुम्ही मला युट्यूबवर पाहताय तर तुम्ही येस पास्टर म्हणून नाही का लिहू शकता. आमेन. आय एम टेलिंग यू, गॉड इज गोइंग टू मीट ऑल युअर नीड्स. गॉड इज गोइंग टू विजिट यू विथ द मिरेकल. आमेन. देव परमेश्वर नाही का तुमच्या चमत्काराने तुमची भेट घेणार प्रियांनो. आमेन. हे विल आन्सर यू विथ द मिरेकल. आमेन. ज्या परिस्थितीतून तुम्ही चाललाय आज त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर नाही का तुम्हाला विचारतोय, हे तुला बाहेर पडायचं का? ह्या बॉन्डेज मध्ये तुला बाहेर पडायचं का? तुम्हाला असं नाही का सांगण्यात आलंय की मला असं करावं लागेल, मला हे करावं लागेल, मला उपवास प्रार्थना करावं लागेल 40 दिवस. तर मी नाही का अरे देव तुला नाही का पॉइंटवर विचारते, निघायचंय का? तुमचं उत्तर असलं पाहिजे येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस येस लॉर्ड. आमेन. येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस येस लॉर्ड. आमेन. ज्यावेळेस तो प्रश्न विचारतो ना तुमचं उत्तर येस लॉर्ड असलं पाहिजे. आमेन. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्ही पहा ना त्याच्याकडे पहा. मी नाही का मी आणि स्वाती नाही का आम्ही दोघं डिस्कस करत होतो की किती सारे तर्क वितर्क आहेत, किती नाही का आपण नाही का ह्या गोष्टी शिकतोय लहानपणापासून. नाही का आपल्या आई वडिलांपासून काही गोष्टी आपण शिकल्यात, आपल्या नाही का जे पिढ्या आहेत पिढ्यांपासून काही गोष्टी नाही का आपण ट्रेन झालोय माइंडने. आमेन. काही गोष्टी नाही का आपल्या मित्राच्या जीवनात घडल्या, त्यामुळेच नाही का आपण नाही का पुढचा ठेच काही मागचा नाही का सावध होईल. आमेन. नाही का काही जगातली नाही का सिस्टीम आहे, ती जगातली सिस्टीम नाही का वेगवेगळ्या गोष्टी शिकवतीये. आमेन. आपल्या कुटुंबामध्ये नाही का आपल्याला कसं वाढवलं जाते,
काय रेस्ट्रिक्शननी नाही का वाढवला जातोय, आपल्या चर्चमध्ये नाही का काय रेस्ट्रिक्शननी नाही का आपण वाढतो, त्यानुसार आपला नाही का देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय प्रिय. दिस इज हाऊ वी चेंज द वे नाही का पर्स्पेक्टिव्ह किंवा नाही का देवाकडे पाहण्याचा नजरिया किंवा नाही का मिरेकल आणि चमत्कार ह्याच्यामध्ये चालण्याबद्दलचा नजरिया तुमचा बदलतो प्रियांनो. प्रेज गॉड. तुम्ही कोणत्या फेलोशिप मध्ये राहता नाही का, तुम्ही ते पण खूप मायने ठेवता. तुम्ही जर नाही का थंड किंवा नाही का तुम्ही जर नाही का खूप एकदम शॅलो ख्रिश्चन लोकांसोबत राहताय तर तुम्ही शॅलो ख्रिश्चन असा. तुम्ही जर हॉट अँड फायरी ख्रिश्चन लोकांसोबत राहता तर तुम्ही तसेच राहणार. तुम्ही एकदम ज्वलंत आणि प्रार्थनामय लोकांसोबत राहाल तर तुम्ही ज्वलंत आणि प्रार्थनामय व्हाल. जसं नाही का चुलीमध्ये नाही का ज्यावेळेस नाही का असं लाकडं असतात नाही का निखाऱ्यावर ठेवलेली असतात, लाकडं जळत असतात चुलीमध्ये. प्रेस गॉड. एक लाकूड जर बाहेर काढलं ना तर थोड्या वेळाने काय होतं माहितीये का, त्याला पांढरी राख येते त्या विस्तवाला. त्या लाकडाला जो जाळ लागला होता तो विजून जातो आणि थोड्या वेळाने ते रेड वाला पार्ट आहे ना तो काय होतो, व्हाईट राख येते त्याच्यावर. का? कारण तो ह्या चुलीमधून बाहेर काढलाय. पण जर नाही का सोबत जर असेल तर नाही का त्याची ऊब मिळून नाही का हा पेट घेतो. आर यू अंडरस्टँडिंग? सो समटाइम काय माहितीये का, कधी कधी काय होतं माहितीये का, कधी कधी तुम्हाला डाऊन वाटत असेल ना त्यावेळेस घरी बसायचं नाही, बिलकुल चर्चला यायचं. नेहमी चर्चला यायचं. बायबल काय सांगतो, डू नॉट फोरसेक द असेंब्लीज. पण त्यावेळेस नाही का हायली इम्पॉर्टंट थिंग, ज्यावेळेस तुम्ही डाऊन वाटतंय, तुम्हाला असं वाटतंय चर्चला नाही जायचं, तुम्हाला असं वाटतं झोपायचं, तुम्हाला असं वाटतं मूवीला जाऊ, तुम्हाला असं वाटतं की नाही का फ्रेंड सोबत नाही का कॉफी घेऊ. आमेन. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना, मी तुम्हाला सांगतो ती हाय टाइम आहे. तुम्हाला नाही का चर्च पासून दूर पळण्याचा नाही का ज्यावेळेस थॉट येतो, तुम्हाला नाही का एक शिस्त लावा. मी नाही का माझ्या जीवनाची नाही का ही साक्ष आहे की मी खूप वेळा पतन पावलोय प्रियांनो, खूप वेळा मागं गेलोय. मी असे कितीतरी दिवस नाही का बायबल नाही वाचलो, प्रार्थना नाही केली, अन्य भाषेत नाही बोललो, खूप दिवस खूप महिने असे काढलेत. पण मी त्या फेज मध्ये पण गेलोय. पण एक गोष्ट सुटली नाही माझ्याकडून, चर्चमध्ये जायला लागलो. परत देवाला नाही का मला चेंज करायचा मी मोका दिला. जर मी चर्चमध्ये नाहीये तर देवाकडे नाही का चान्स नाहीये. मला नाही का देव कसं पण काम करेल, बट देव जर तुम्ही स्वतः डोर उघडताय तर देव त्या नाही का डोरने नाही का आतमध्ये येईल. तुम्ही चर्च, मी काय केलं माहितीये का, एक दरवाजा खुल्ला ठेवला नेहमी चर्च. मी नेहमी चर्च मध्ये रेग्युलर जायचो. मी ज्यावेळेस लहानपणापासून नाही का आय वॉज व्हेरी रेग्युलर टू द चर्च. आणि मी रेग्युलर चर्च मध्ये असायचो. नेहमी ते दार परमेश्वराला नाही का मला चेंज करायसाठी, मला माझ्यामध्ये करेक्शन आणण्यासाठी मी ओपन ठेवलं होतं. आणि परमेश्वर माझ्यामध्ये चेंजेस करू शकला. आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे फक्त ते एक दरवाजामुळं. आय एम टेलिंग यू, तो एक दरवाजा माझा नाही का नेहमी उघडा असायचा की येस लॉर्ड, माझ्या पास्टरांच्या द्वारे तू माझ्याशी बोल, माझ्या सेवकाच्या द्वारे, माझ्या नाही का माझा जो पास्टर आहे, जो माझा लीडर आहे, त्याच्याद्वारे तू माझ्याशी बोल. मी ते दरवाजा नेहमी ओपन ठेवला आणि मी आज नाही का तुमच्या समोर उभा आहे. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? पण आपल्या मुद्द्यावर येऊया. आपण नाही का वेगवेगळ्या अनुभवांनी, लोकांच्या नाही का वेगवेगळ्या गोष्टींनी नाही का आपण शिकतोय. आणि एक नाही का आपल्या मनामध्ये ढाचा असतो की सक्सेसफुल होण्यासाठी असं केल्यावर सक्सेसफुल होतं, तसं केल्यावर सक्सेसफुल होतं, आपला चमत्कार मिळवण्यासाठी असं केलं पाहिजे, आपला चमत्कार मिळवण्यासाठी तसं केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, सडनली नाही का जसं शलमोन जगातला सगळ्यात नाही का विद्वान माणूस झाला एका रात्रीत, तसं एका रात्रीत पण तुमच्या जीवनात काय पण होऊ शकतं. आमेन. बिलीव्ह फॉर सडन थिंग्स नाही का. सडनली तुम्ही विचार करा ना, 38 वर्षापैकी नाही का 38 वर्ष तो नाही का तिथं आहे पंगू, आणि 38 वर्षात अचानक नाही का त्याच्या समोर येशू आलाय आणि त्याला म्हणतोय तुझी बाज उचलून चालायला लाग. प्रेज गॉड. तो त्याची बाज उचलतोय. 38 वर्ष काय घडलं नाही, 38 वर्षानंतर सडनली तो त्याची बाज उचलून चालायला लागतो. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सडनली काहीतरी घडणार. आमेन. सडनली काहीतरी घडणार तुमच्या. त्यामुळे नाही का सडन मिरेकल साठी नेहमी तयार राहा. कोणता पॅटर्न, कोणता ढाचा तुमच्यासाठी नाही का हिंड्रन्स न बनव. येशूच्या नावामध्ये तुमच्यावर घोषणा करतो, तुमच्यावर प्रॉफेसी करतो. आमेन. कोणता पॅटर्न, कोणता ढाचा तुमच्यासाठी अडसर न बनव. ज्या पॅटर्नने, ज्या ढाच्याने नाही का आतापर्यंत नाही का लोकांना अडवलंय त्यांचा मिरेकल मिळवण्यापासून, त्या पॅटर्न पासून, त्या ढाच्यापासून मी तुम्हाला आणि माझ्या स्वतःला मी आजाद करतो.
येशूच्या नावामध्ये. आमेन. कोणता पॅटर्न, कोणता ढाचा, कोणती शिकवण तुम्हाला लिमिट करू शकत नाही. आमेन. आमेन. तुम्हाला माहिती आहे त्या ख्रिस्तामध्ये ऑलरेडी तुम्ही येत. जो त्याला प्रश्न विचारतोय ना येशू, तुम्ही विचार करत असाल की नाही का माझ्याकडे येशू आला ना मी डायरेक्ट उत्तर देईल. आता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही येशूच्या आतमध्ये. प्रेज गॉड. नाव यू आर इनसाइड क्राइस्ट. येस. डू यू बिलीव्ह? तुम्ही ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त तुमच्यामध्ये नाहीये प्रियाने, तुम्ही ख्रिस्तामध्ये आता. प्रेज गॉड. ज्या दिवशी तुम्ही आपला येशूला आपला उद्धार करता आणि प्रभू म्हणून स्वीकारलं, त्यावेळेस येशू तुमच्या हृदयात आला. राईट. आता येशू नाही का हळूहळू एक एक रूम नाही का तुमचं ऑक्युपाय करते. तुम्ही काय केलं, फक्त ज्यावेळेस तुमचं तारण झालं ना तुम्ही एकच रूम त्याला दिले. समजा असे 100 रूम आहेत तुमच्यामध्ये. तो हळूहळू काय करतोय रोज नाही का, तो नाही का म्हणतोय जसिका ते वाला रूम दे मला, अविनाश हे वाला रूम दे मला, तुझे आय वॉन्ट टू डू वंडर्स इन युअर एज्युकेशन, कॅन यू प्लीज गिव्ह मी दॅट रूम. प्रेज गॉड. आय वॉन्ट टू डू वंडर्स इन युअर फॅमिली, कॅन यू प्लीज गिव्ह मी युअर फॅमिली. I want to do wonders in your private life. Can you give me your private life? Yes. I want to do wonders. ते एरिया दे मला, तो फ्रेंड वाला एरिया मला दे. Amen. Are you understanding me? तो एक 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 रूम नाही का तुमचे घेतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सगळे रूम त्याच्याकडे येतात, you will walk in fullness. That is fullness. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस तुमचं तारण झालं ना, तुम्ही फक्त एका रूम मध्ये त्याला थ्रोन दिले, पण दुसऱ्या रूम मध्ये अजून सगळे थ्रोनवर तुम्हीच बसला. सगळ्या सिंहासनावर दुसऱ्या रूमच्या तुम्हीच बसलाय. तुम्ही ठरवताय चर्च मध्ये जायचं का नाही. देव म्हणते चल चर्च मध्ये चाल, प्रार्थना करायची नाही का, तुला बाहेर पडायचं नाही ह्या प्रॉब्लेम मधून. हा तू नंतर नाही का आली लहर की नाही का नाही जात मी कधी कधी हा गेलं पाहिजे नाही का, देवाचा आत्मा तुम्हाला नाही का त्या कन्व्हिक्शन मध्ये चालवता, हा गेलं पाहिजे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे नाही का, नाही जाते म्हणून प्रॉब्लेम आहे. कधी कधी नाही का विन होऊन नाही का तुम्ही येता एक युद्ध लढून येता. तुम्ही इथं पोहोचताय ना, तुम्ही एक युद्ध लढून पोहोचताय प्रिय. तुम्ही असंच नाही पोहोचत आहे. कदाचित एखाद्या कस्टमरला नो म्हणून नाही का तुम्ही म्हणताय चला मला नाही का माझ्या फॅमिलीला घेऊन जायचं चर्चमध्ये. तुम्हाला कदाचित नाही का कोण पार्टीला बोलत असेल, तुम्ही त्याला म्हणताय नो, माझी अपॉइंटमेंट माझ्या ख्रिस्तासोबत आहे. प्रेज गॉड. आज माझ्या डेटवर चाललोय मी, ख्रिस्त डेटवर चाललोय मी. आमेन. नो अपॉइंटमेंट टू यू, आय एम ऑन डेट विथ क्राइस्ट. आमेन. दिस इज माय प्रायव्हेट टाइम, दिस इज माय स्पेशल टाइम, दिस इज द स्पेशल किंग्स ऑफ किंग्स अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड्स. त्याच्यासोबत भेटायला चाललोय. यू आर नथिंग. ही गोष्ट बाकीची काही नाही मला माहिती ठेवा. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो नाही का हे आपण ज्या गोष्टी नाही का इनहेरिट केल्यात पॅरेंट्स पासून, जे पॅटर्न्स नाही का आपल्या वडिलोपार्जित नाही का आपल्यामध्ये नाही का वर्क करायला लागलेत. आमेन. त्या ट्रेडिशनलिझम मधून नाही का त्या रिलिजियस ह्याच्यातून नाही का बाहेर पडा. ब्रेक दॅट शेल अँड वॉक इन युअर मिरेकल्स. आमेन. त्या शेल तोडा, त्या ट्रेडिशनलिझमचा माइंडसेट मधून बाहेर पडा. आमेन. तुम्ही ख्रिस्तामध्ये सगळे आशीर्वाद आहेत. आमेन. तुम्हाला हिलिंग पाहिजे, ग्रॅब होल्ड ऑफ हिलिंग. तुम्हाला तुमचं मिरेकल पाहिजे, ग्रॅब होल्ड ऑफ युअर मिरेकल. तुम्हाला तुमची प्रमोशन पाहिजे, ग्रॅब होल्ड ऑफ युअर प्रमोशन. आमेन. तुम्ही ख्रिस्तामध्ये, एक गोष्टी ख्रिस्तामध्ये आहेत सगळ्या. या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रमोशन, धंदा, व्यवसाय, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी ख्रिस्ताच्या आतमध्ये आहेत. बायबल काय सांगतं? इफेसियन्स 1:3 मध्ये ख्रिस्त येशू मध्ये तुम्ही सगळ्या आशीर्वादाने काय आहात? आशीर्वादित आहात. कशामध्ये? ख्रिस्त येशू मध्ये. आपण स्ट्रगल का करतो माहितीये का? आपण नाही का नेहमी विश्वास ठेवतो की आपण ख्रिस्त येशू मध्ये नाही. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? व्हेन वी स्ट्रगल, कधी आपण स्ट्रगल कधी करतो माहितीये का? ज्यावेळेस आपण बिलीव्ह करतो. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आय एम स्ट्रेसिंग. ज्यावेळेस आपण बिलीव्ह करतो की वी आर नॉट इन क्राइस्ट, and that is the reason we walk in condemnation. Romans 8:1. Therefore there is no condemnation to those who are in Christ.
ज्यांना समजलंय, प्रेज द लॉर्ड, प्रेज गॉड. आपण बिलीव्ह केला पाहिजे की आपण ख्रिस्तामध्ये, त्यामुळे कॉन्डमनेशन तुम्हाला नाही का कॉन्डम करू शकत, तुम्हाला दोषी भावना हाऊंट करू शकत नाही. तुम्ही नाही का त्याच्या विरुद्ध लढलं पाहिजे. हे आय एम इन क्राइस्ट, नो कॉन्डमनेशन, हट फुट. लाद घालून बाहेर करा त्या कॉन्डमनेशनला, त्या दोषी भावनेला. ती दोषी भावना तुम्हाला दोष लावायचा प्रयत्न करते. हे यू आर अनहोली, तुझे विचार बघ किती घाणेरडे आहेत, तू कशी काय आराधना करू शकते देवाची, तू कसं काय त्याचं नाव तरी घेऊ शकते. गेट लॉस्ट. मी त्याचा चाइल्ड आहे, त्याच्या रक्ताने धुतलेली आहे. I'm washed by the blood of Jesus. I'm cleansed by the blood of Jesus. Amen. I'm bought for a price. Amen. He paid it. It is not my righteousness. It is His righteousness. ही माझी धार्मिकता नाहीये. माझी धार्मिकता तर घाणेरड्या मैल्या चिंध्यासारख्या सारखी आहे, फाटक्या चिंध्यासारखी आहे. बायबल सांगतं मनुष्याची धार्मिकता, मनुष्याचे नीतिमत्व. पण हे नीतिमत्व आपल्याला फुकट भेटलंय. त्याने किंमत भरली येशूने, त्याला मोजावं लागलं. जे तुम्हाला फुकट भेटलंय ना प्रियांनो, त्याने मोजलंय, त्यांनी किंमत भरली. बायबल काय सांगतंय की त्याने आपल्याला धार्मिकतेचा झगा घातलाय. म्हणजे पिता ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतो ना, पिता नाही पाहता अविनाश किती डर्टी आहे, पिता नाही पाहत. पित्याला काय दिसते माहितीये का? येशूची धार्मिकता दिसते. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? पित्याला येशूची धार्मिकता दिसतीये. पित्याला तुमचं नाही का चुका नाही दिसत आहे. प्रियांनो, शैतान नेहमी तुम्हाला नाही का आठवण करून देण्याचा प्रयत्न करते. हे चुकीचं आहे, तुझी प्रेयर नाही होते, तुझी उपास प्रार्थना नाही होते, तू अन्य भाषेत बोलत नाही, तुला पवित्र आत्म्याचं दान नाहीये, तू हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत. तुम्ही लगेच हा विश्वास ठेवता, कदाचित मी करू शकलो असतो. तुम्ही विश्वास ठेवता. ही सगळी लबाडी आहे शैतानाची. बायबल काय सांगते? शैतान हा लबाड आणि लबाडीचा बाप आहे. आमेन. तो तुम्हाला मनात विचार टाकतो, तू वीक झालाय, आता तू खूप दिवस झाला प्रार्थना नाही केली, तू खूप दिवस झाला चर्च मध्ये नाही आला, तू वीक झालाय, तू टंग्स मध्ये प्रेयरच नाही करत, तुझा आत्मा नाही का कमजोर आहे. आणि तुम्ही काय लगेच आमेन म्हणता. कधी असंच असेल नाही का? बरोबर आहे, इट इज आमेन ओनली. असंच असो नाही का, याचा अर्थ आमेनच होतो. प्रियांनी, यू अग्री विथ हिज थॉट्स. आणि काय बायबल काय सांगतं? ज्यावेळेस पृथ्वीवर नाही का तुम्ही अग्री करता नाही का एखाद्या गोष्टीवर, ती स्वर्गातून केली जाते. तुम्ही काय रॉंग गोष्टी नाही का अग्री करताय? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला समजतंय? तुम्हाला नाही का त्या सगळ्या नाही का चुकीच्या गोष्टींमधून बाहेर पडायचंय. सगळ्यात महत्वाचा म्हणजे नाही का तुमचे विचार प्रियांनो तुम्हाला थांबवतायत. बायबल सांगतं आम्हाला तर ख्रिस्ताचं मन आहे. येस, वी हॅव द माइंड ऑफ ख्राइस्ट. आपल्याला ख्रिस्ताचं मन आहे. बोला, मला ख्रिस्ताचं मन आहे. याचा अर्थ काय होतो माहितीये का प्रियांनो? येशू जसं विचार करायचा ना, तसं तुम्ही पण विचार करणार. जस्ट बिलीव्ह व्हॉट आय एम सेइंग. नाही का, मी खूपच्या गोष्टीला नाही का हे वचन नाही का घेऊन नाही का मी खूपच्या गोष्टींना झोपवलंय लिटरली माझ्या लाईफ मध्ये. हे वचन एक हत्यार बनवलंय. मला तर ख्रिस्ताचं मन आहे. दिस इज अ वेपन. दुधारी तलवार आहे हे वचन. बायबल काय सांगतं? शैतान नाही का चुकीचे विचार टाकायचा ना, मी त्याला सांगायचो मला तर ख्रिस्ताचं मन आहे, हे चुकीचे विचार नाही करू शकत. मला तर ख्रिस्ताचं मन आहे, मी ख्रिस्त सारखं विचार करणार. तुम्हाला माहितीये ज्या वेळेस नाही का ती प्रॉस्टिट्यूट, ती वेश्या येऊन नाही का अश्रूने येशूचे नाही का पाय धुत होती आणि केसांनी ते पुसत होते, आणि येशू तिच्याकडे पाहत होता. सगळे शिष्य नाही का तिच्याकडे पाहून नाही का वेगळा विचार करत होते. पण येशू नाही का काय विचार करत होता माहिती? शी इज डुईंग इट फॉर माय बरियल. शी इज डुईंग इट फॉर माय बरियल अँड शी विल बी रिमेंबर्ड. ती माझ्या नाही का काय म्हणतात बरियलला, माझ्या अंत्यविधीसाठी ही गोष्ट करत आहे. सुगंधी द्रव लावते.
येशूचे काय विचार होते? विचार करा ना. येशूचं माइंड जर तुमच्याकडे आहे, तर कोणती स्त्री नाही का जेव्हा तुमच्याकडे नाही का येते त्यावेळेस नाही का तुम्ही नाही का त्याच पावित्र्याने पाहणार, ज्या पावित्र्याने येशू पाहत होता. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला कॅच समजली मी काय सांगतोय? तुम्ही जर स्त्री असाल, कोणता पुरुष नाही का तुम्ही पाहताय, यू विल नाही का त्याच नाही का सेम माइंडसेटने नाही का येशू ज्या माइंडने पाहायचा विचार करायचा ना, त्याच माइंडने तुम्ही विचार करा. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? दिस इज हाऊ वी नीड टू यूज द वर्ड ऑफ गॉड. दिस इज हाऊ वी नीड टू टेक द वर्ड ऑफ गॉड सिरियसली. असं आपल्याला नाही का देवाचं वचन सिरियसली घ्यायचं. आपण हलक्यामध्ये घेणार? प्रेज गॉड. आपल्याला वर्ड वापरून नाही का परिस्थितीला हरवायचे, परिस्थितीला नाही का झोपवायचे. आमेन. कोण तुमचं माइंड नेगेटिव्हली इंजिनियर करते? हे सगळं युद्ध चालू आहे ना, हे माइंड मध्ये चालू आहे प्रियांनो. तर्क वितर्क नाही का, आमेन. स्ट्रॉंग होल्ड्स ह्याला सगळ्यांना पुल डाऊन करायचं. या सगळ्या गोष्टीने जे घर केलंय, चुकीचे विचार, चुकीचे तर्क वितर्क तुमच्या माइंड मध्ये की तू अशी आहे, तू तशी आहे, आणि वर्षानुवर्ष नाही का हे स्ट्रॉंग होल्ड्स तुमच्या आतमध्ये आहेत. आणि सडनली कोणीतरी म्हणते यू आर होली, यू आर रायचस. वर्ड ऑफ गॉड सांगते असं, तुला तर ख्रिस्ताचं मन आहे. मग हे कसं कॉन्ट्राडिक्ट व्हायला लागले आता. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या टीचिंग मध्ये वाढताय प्रियांनी, त्यावेळेस ते होल्ड्स खाली पडणार. जे नाही का गड मजबूत समृद्ध असं व्हायचं, एवढी मेहनत करावं लागेल तुला, एवढं पहाटे उठावं लागेल नाही का, इकडे मार्केट यार्ड मध्ये जाऊन सामान भरावं लागेल, त्याच्यानंतर नाही का हे ते करावं लागेल. नो, स्ट्रगल नाही. देव नाही का इझी मार्ग देणार तुमच्यासाठी. आमेन. देव नाही का खात्री करणार की तुमच्यासाठी कोणतरी दुसरा परिश्रम करेल, पण तुम्ही नाही का बिना घाम गाळता गोष्टी व्यवस्थित करा. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? तुम्ही नाही का तुम्हाला नाही का एकदम एकदम जास्त मेहनत करायची गरज नाही. सहज तुम्ही गोष्टी मिळवणार, सहज तुम्ही बिझनेस मिळवणार. आमेन. सहज तुम्ही नाही का उत्तम व्यावसायिक बनू शकता, सहज तुम्ही प्रमोशन मिळवू शकता. पण तुम्हाला फक्त तुमच्या मनाला नवीन करायचं. मनाचं काय करायचंय? नवीनीकरण करायचं. आमेन. हे जे चुकीचे नाही का वडिलोपार्जित किंवा नाही का पिढ्यानपिढ्यापासून येणारे नाही का गोष्टी आहेत की असं राहायचं तसं राहायचं. येस, चांगल्या गोष्टी वेलकम. बट ज्या गोष्टी देवाच्या वचनाला कॉन्ट्रॅडिक्ट करतायत, ज्या गोष्टी परमेश्वराच्या प्रॉमिसेसला कॉन्ट्रॅडिक्ट करतायत, तुम्हाला तिथं नाही का रेड फ्लॅग दाखवता आला पाहिजे. आमेन. समजतंय? तुम्ही कदाचित नाही का, मी मगाशी जे एक्झाम्पल दिलं, ती मुलगी नाही का यंग मुलगी आहे, ती म्हणली नाही मी लग्न नाही करणार. माझ्या आई वडिलांना मी भांडणं करताना पाहते, ते तलाकची गोष्ट करतायत, ते घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करतायत, मी नाही लग्न. आता तिची काय चुकी आहे? तिने पाहिलं की लग्न झाल्यावर पती पत्नी असे असतात. हा, माझा बाप असा आहे, माझी आई अशी आहे, माझा वडील किती वाईट आहे, माझ्या आईला मारतो. आणि काय झालं, एक माइंड तयार झालं की लग्न झाल्यावर असं होत. एक नाही का एक प्रोसेस, एक सिस्टीम तयार झाली आहे. आणि तिला असं वाटतंय ही चुकीची आहे, हे विवाह चुकीची गोष्ट आहे. जेव्हा की विवाह बायबल सांगते की परमेश्वराने इन्स्टिट्यूट केलाय, परमेश्वराने पहिला विवाह लावलाय. मग चुकीचं कसं काय असू शकतं? शैतान काय करतो? त्याला ट्विस्ट करतो आणि पुढच्या पिढीला भडकवतोय. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? सो नाही का ट्राय अँड अंडरस्टँड मी. नाही का आपण नाही का कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्या जीवनात नाही का काही गोष्टी नाही का शिक्षणामध्ये कदाचित फेलियर झालोय, कदाचित नाही का जॉब करताना नाही का आपण फेलियरचा नाही का सामना केलाय, कदाचित वेगवेगळ्या व्यवसायामध्ये नाही का फेलियरचा मुकाबला केलाय आपण. आणि त्यामुळे नाही का आपलं माइंड बनलंय की असं केल्यावर फेल होतं माणूस, तसं केल्यावर फेल होतं माणूस. तुम्हाला मी सांगतो आज येशू तुम्हाला सेम प्रश्न विचारते, तुला सक्सेसफुल व्हायचंय का? डू यू वॉन्ट युअर मिरेकल? समजतंय? सो आपण काय विचार करतो की प्रभू हे एवढं मेहनत केल्यावर मला हे करावं लागेल, मला भेटेल ही गोष्ट, मी नाही का हा कोर्स केल्यावर मला हा जॉब लागेल, मला ही लँग्वेज किंवा हा टेस्टिंगचा कोर्स करावा लागेल, त्यावेळेस मी आयटी मध्ये जाऊ शकते, मी नाही का MBA केल्यावर मी मॅनेजर होऊ शकते. हे सगळं नाही का वर्ल्ड ची सिस्टीम आहे प्रियांनो.
आणि आपण नाही का त्याच्यावर बिलीव्ह केलाय की हे केल्यावर मला असं करता येईल. आय एम टेलिंग यू, येशू तुम्हाला म्हणतोय, तुला तुझा मिरॅकल पाहिजे का? तुला तुझा चमत्कार पाहिजे का? तुला तुझं नाही का नोकरी पाहिजे का? तुला तुझा व्यवसाय पाहिजे का? तुला तुझं मॅरेज लाईफ व्यवस्थित झालेलं पाहिजे का? तुला तुझ्या कुटुंबाचं नाही का पुनर्स्थापना होताना पाहायचंय का? तुझ्या कुटुंबाचं रिस्टोरेशन होताना पाहायचंय का? सो तुम्ही विचार करता, मग तर्क वितर्क येशूला सांगता तुम्ही. तो म्हणतो अरे तुला पाहिजे का? जस्ट तुम्ही नाही का ह्या शेलला तोडा. जस्ट से, उठा आणि म्हणा की आय रिसीव्ह माय मिरेकल इन जीसस नेम. आमेन. माझा चमत्कार मी रिसीव्ह करते, माझा मिरेकल मी रिसीव्ह करते, माझा बिझनेस मी पकडते, माझा प्रमोशन मी पकडतो. आणि जसं तुम्ही नाही का आता घोषणा करताय, कारण जो पण मिरेकल तुम्हाला हवाय, आय सीज इट. आमेन. आय सीज माय मिरेकल, म्हणजे माझा मिरेकल, माझा चमत्कार मी पकडते. माझा मिरेकल, माझा चमत्कार, माझा नाही का सक्सेस, माझा प्रमोशन, माझा नाही का बिझनेस, माझा एक्सपान्शन मी पकडतो. आय सीज इट. सीज म्हणजे एखादी गोष्ट सीज करणं, पकडणं. आय सीज माय मिरेकल. आय सीज माय मिरेकल. माझा चमत्कार मी सीज करतो, माझा व्यवसाय मी सीज करतो, माझा बिझनेस मी सीज करतो, माझं क्वालिफिकेशन, माझं एज्युकेशन, माझं करिअर मी सीज करतो. दुसरं कोणतं नाही का इंटरफेअर करू शकत नाही. दुसरा कोणी ज्या गोष्टी मी सीज केल्या त्याच्यामध्ये दुसरं कोणी नाही का इंटरफेअर करू शकणार नाही. येशूच्या नावामध्ये लॉर्ड, ह्यांनी ज्या गोष्टी सीज केल्यात, ह्यांनी ज्या गोष्टी धरल्या आहेत प्रभू, त्या गोष्टी ह्यांच्यापासून कोण घेऊ शकत नाही येशूच्या नावामध्ये. लॉर्ड, त्यांना परमेश्वरा कटलाम बनू करायला हेल्प कर परमेश्वर. त्यांना गोष्टी पकडायला हेल्प कर, मजबूत पकडायला हेल्प कर परमेश्वरा. हात त्यांचे असतील पण मजबूती तुझी असेल, पकड तुझी असेल येशू. हालेलुया, येशूच्या नावामध्ये. हालेलुया जीसस. आणि बायबल सांगतं की येशू म्हणला की, बायबल काय सांगतं, येशू त्याला म्हणाला उठ, आपली बाज उचलून चालू लाग. आणि बायबल काय सांगते, लगेचच तो माणूस बरा झाला आणि आपली बाज उचलून चालू लागला. आमेन. बायबल काय सांगते, तो लगेच बरा झाला. येशू काय म्हणला, आपली बाज उचलून चालू लाग. तो लगेच बरा झाला आणि आपली बाज उचलून चालू लागला. 38 वर्ष तो एका जागेवर खेळला होता. 38 वर्ष तो एका जागेवर नाही का बांधलेला होता. 38 वर्षापासून त्याला वैवाहिक लाईफ तसं एन्जॉय करता येत नव्हतं. 38 वर्षापासून कदाचित तो लग्न झालेला माणूस असेल, त्याने त्याच्या मुलाचं तोंड पाहिलं नसेल. प्रियांनो, आता कदाचित 38 वर्षाचे मुलं झाले असतील त्याचे. प्रेस गॉड. कदाचित मुलांचे लग्न झाले असतील, काय माहिती आपल्याला. ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ त्यावेळेस त्याला भेटू, काय झालं नाही का बाबा सांग. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? समजतंय मी तुम्हाला काय सांगतं? सो नाही का, जस्ट ब्रेक दॅट शेल ऑफ लिमिटेशन. आमेन. ती प्रोसेस नाही का मनामध्ये तुमच्या फिट आहे की गोष्टी अशा मिळवल्या जातात, तोडा ती. ज्यावेळेस तुम्ही येशू समोर आहे, कोणती प्रोसेस नाही का, येशू स्वतः प्रोसेस आहे. प्रेज गॉड. येशू स्वतः प्रोसेस आहे. बायबल सांगते ही इज द वे. प्रोसेस काय, एक वे, पण सगळ्यात मोठा वे येशू आहे. जीसस इज द वे. आमेन. Jesus is the way of success. Amen. Jesus is the way, the truth and life. Amen. तोच ट्रूथ आहे, तोच सत्य आहे, तोच जीवन आहे. ज्यावेळेस येशू म्हणजे जो सगळ्या गोष्टीचा स्त्रोत आहे, तो तुमच्या समोर आहे ना, इतके दिवस त्याचे एंजल येत असतील कदाचित पाणी हलवायला. प्रेज गॉड. त्याच्याकडे बायबल काय सांगतं, स्वर्गामध्ये नाही का मी तुम्हाला देवदूतांबद्दल शिकवेल कधी नाही का. There are different rank angel, different types of angels. खूप वेगवेगळ्या रँकचे आणि खूप वेगवेगळ्या टाईपचे एंजल्स. आमेन. मी तुम्हाला कधी शिकवेल नाही का, करूब काय असतं, चेरुबीम काय असतात, सराफिम काय असतात. मी तुम्हाला कधी शिकवेल नाही का, मिनिस्ट्रिंग एंजल्स काय असतात, सेवा करणारे एंजल्स काय असतात. मी तुम्हाला कधी शिकवेल नाही का, वॉरियर एंजल्स काय असतात. मी तुम्हाला कधी शिकवेल मेसेंजर एंजल्स काय असतात. मी तुम्हाला शिकवेल नाही का पुष्कळ गोष्टी ज्यांना नाही का मानव पुत्र बोलतात नाही का, सन्स ऑफ गॉड, ते कोणत्या टाईपचे असतात नाही का. आय टीच यू वन डे नाही का. सो नाही का
गोष्टी नाही का धरायला शिका, गोष्टी पकडायला शिका प्रियांनो.